आधारचं हे नवीन अपडेट तुम्हाला माहितीये नाही ना? अहो तुम्हाला कोणीच सांगणार नाही, परंतु तुम्ही सह्याद्रीला फॉलो केलाय ना, तर चला मी सांगते. दरवेळेस तुम्हाला या असं फिजिकली आधार कार्ड घेऊन फिरण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण की आता गव्हर्नमेंटने ऑफिशियली एक असं ऍप लॉन्च केलंय ज्याद्वारे तुम्ही तुमचं आधार कार्ड त्यामध्ये सुरक्षित ठेवू शकता. याच्यामुळे तुम्हाला फायदा काय होईल, ऑफलाईन जे आधार कार्ड वगैरे तुम्ही घेऊन फिरता तर तुमची खूप सारी परेशानी होती किंवा ते कधी कधी हरवतो सुद्धा. तर यामध्ये डिजिटल स्वरूपात तुमचं पूर्ण आधार कार्ड स्टोअर असतं आणि विशेष म्हणजे याला एक पासवर्ड असतो, त्यामुळे तुमचं आधार कार्ड देखील सुरक्षित राहतं. चला तर तुम्हाला दाखवतो याबद्दल. तुमच्या मोबाईलमध्ये एक आधार नावाचे एक ऍप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरला. हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. त्यानंतर याला ओपन करा. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला जे इथं कन्सर्न द्यायचं आहे, कन्सर्न म्हणजे त्याला परमिशन द्यायची आहे, लँग्वेज वगैरे चूज करा. जर तुम्हाला हिंदी, मराठी, दुसरी किंवा अदर लँग्वेज जर वाटत असेल तर तुम्ही ती सुद्धा चूज करू शकता. तर या ठिकाणी कंटिन्यू करा. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर तो एंटर करा जो की तुमचा आधारला लिंक आहे. यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे तो मोबाईल नंबर टाका. त्यावरती एक ओटीपी येईल. ओटीपी या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचा आहे. सबमिट केल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला डाउनलोड आधार असे एक ऑप्शन येईल. रेग्युलर आधार आणि मास्क आधार आहे. तर जर तुम्ही इथे रेग्युलर आधारला जर क्लिक केलं तर आधार नंबर या ठिकाणी तुमचा टाकायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी इथे आधार नंबर टाका, त्याच्या खाली तुमचा कॅप्चा टाका. नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल. ओटीपी रिक्वेस्ट ओटीपीला क्लिक करून तुम्ही एक ओटीपी टाकायचा आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर तुम्हाला ते आधार कार्ड डाउनलोड होणार आहे. मी लवकरच तुम्हाला ते करून दाखवतो. त्यानंतर आधारचं ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय या ठिकाणी तुम्ही करून घ्यायचंय. एक मिनिट व्हेरीफाय होतंय. अरे वय लवकर. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर इथे ओपन ऑप्शन येतं. तर ओपन जर केलं या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी आता ते आधार ऍप्लिकेशन ओपन करू शकता. आता ओपन करताना एक काळजी घ्यायची तुम्हाला, इथे ते तुम्हाला पासवर्ड विचारतं. तर आधारचा जो पासवर्ड असतो तो पासवर्ड म्हणजे तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटल आणि तुमचं जे जन्म वर्ष आहे, सपोज एखाद्या जन्मवर्ष 2002 असेल तर त्यांनी 2002 असा त्याचा पासवर्ड असेल. आणि नाव जर त्याचं सपोज त्याचं नाव असेल की राजेश तर त्यांनी RAJE आणि 2002 असा त्याचा पासवर्ड असेल. तो पासवर्ड टाकायच्या नंतर तुमच्या पुढे फाईल ओपन होणार आहे आणि ते आधार कार्ड तुम्हाला पूर्णपणे दिसल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड सुरक्षित ठेवू शकता. तुम्हाला वाटलं तिथं योग्य वेळी तुम्ही ते वापरू शकता आणि हे लीगल आहे. हे जे ऍप्लिकेशन आहे हे शासनाने जारी केलेलं आहे, त्यामुळे एकदम लीगल ऑथेंटिक आहे. कुठलाही फ्रॉड वगैरे याच्यामध्ये नाही आणि हे तुम्ही गव्हर्नमेंटच्या कामासाठी सुद्धा एकदम छाती ठोकपणे वापरू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि ऑथेंटिक महत्वपूर्ण माहितीसाठी तुम्हाला माहितीचे सह्याद्रीला फॉलो करायला विसरू नका.